भीक मागायला जायचे पसरणी, तुला सांगते हे चिखली, मुर्जीवाडा, वयगाव, दायाट हे जवळच म्हण. इकडे तर जायचे 15-20 वर्ष अशीच गेली म्हण भीक मागण्यात आणि कष्ट करण्यातून जगण्यात. गेलं दिवस ते खरं म्हणायचं हा, आणि आता आलं ते बरं म्हणायचं का नाही. अशी साडी घालता येत नव्हती मला, साडी घालता येत नव्हती. तेव्हा लग्न झालं, मस गेली होती रानात, कड्याखाली रिडकू गेलं होतं. ते सुद्धा काढून आणलं मालकानं माझ्या. आयुष्यात तू वनवास कटलंस आणि तुला मरता येईल, जर घर नसेल तर फायदा काय. शिकलेली मुलं आज घरात येतं. तिथं बघ 2 बाऱ्या घर जळलं आमचं इथं मुऱ्याला होतं. गुरांची म्हशींची रेडकं मिली तर जळून, गायांची वासरं मिली जळून. लय आमची परिस्थिती बेकट झाली. आणि तिथं आली मला एवढ्या वस्त्रावर आम्ही आलेली माणसं. मुलांना खायला काय द्यायचं भुकेली तर काय करायचं. लय लय मोठ शब्दात मावणार नाही असा एका आईचा संघर्ष. घर जळालं, हाताची बोटं जळाली, पण तिची जिद्द मात्र कधीच जळाली नाही. 12 लेकरांना पोटाशी धरून भीक मागण्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास, आणि आज 50 गुरांच्या आधारावर उभा राहिलेला संसार. डोळ्यात पाणी आणणारी एक कहाणी, एका आईच्या न थांबणाऱ्या लढ्याची. संघर्षाच्या छाताडावर शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या या जिद्दी माऊलीचा प्रवास. चला जाणून घेऊया संघर्षाच्या खाणीतून, घामाच्या धारांतून घडलेली ही प्रेरणादायी कहाणी. आजी नमस्कार. नमस्कार बाबा. प्रथमतः तुमचं लहानपणापासून आम्हाला काहीतरी सांगा. तुमचं लहानपण कसं गेलं किंवा काही. पण गेलं असं, मुला पहिलं लग्न केलं होतं बापानं, ते मालक वारलं. लहान होते, एक म्हणजे अशी साडी घालता येत नव्हती मला, साडी घालता येत नव्हती. तेव्हा लग्न झालं होतं माझं. लग्न झालं आणि ते मालक धरणात, भाटगर धरण म्हणून आहे, त्यात पडून वारलं. आता आपल्याला ते समजत पण नव्हतं लग्न झालंय म्हणून. असे लहान कळीवात लग्न झालेलं माझं. आणि हातानं बघ अशी मी अपंग हे भाजलेली होती लहानपणी बाळा. तरी मी होते. मग आई वडिलाचे तिथं होते काय ते दिवस, 2-4 वर्ष तिथं आणि काढली तर आई वडिलापाशी. आणि नंतर माझं ह्या मालकांबरोबर लग्न केलं. ह्यांची पहिली बायको गेली होती, मला मागणं केली. मग ह्यांच्यावर राहायचे मी, पण मला करमायचं नाही लेका. काय करतोस, लहानच ना मी, एकदम मोठी नव्हती. मग ह्यांना दिल्याच्या नंतर मला मी 3-4 वर्षानं मोठी झाली बाबा. अशी प्रकार झाला. तिथनं मग राहायला लागली, मोठी झाली की राहायला लागली, राहिले. आणि मग तिथनं ही मुलं बाळ झाली. बाबूराव झाला माझा पहिला थोरला मुलगा. मग तिथनं संसारच सुरू झाला आपला. मग कुठं जायचंय, त्यांचं वय म्हणजे जास्तच होतं, मी म्हणजे मुलगीच. पण आता हे बघ, आई वडिलांनं दिलं आणि आपल्याला परमेश्वरानं, ईश्वरानं गाठ घातली, तिथं ती ना बदल करता येत नाही बाळा. मग राहिले मी त्यांच्याजवळ, राहिले. 4 मुलं मला वरती झाली. ताक इकायला त्या जोरात जायचे मी बघ. तिकडं कोंडावळ्याला ताक इकायला जायचे, वासुळ्याला जायचे, वाशिवलीला जायचे ताक घेऊन शेण सकाळची. ती 4 मुलं सांभाळ केला तिथं. तिथं बघ 2 बाऱ्या घर जळलं आमचं इथं मुऱ्याला होतं वर. तिथं घर जळलं आणि तिथनं मग 2 बाऱ्या जळलं. मग मालकाला म्हणले आपण कुठेतरी खाली जायचं, आता इथं राहायचं नाही. आपली 2 वेळा घर जळलं म्हणल्यावर त्याचा काय फायदा आहे. त्या कुंदेळानं आपण पण जळू, काय असेल त्याची येती, त्याचं कोणी सांगितलंय. मग तिथनं मी ह्या गावात आली. ह्या गावात आले, तुला सांगते लय म्हणजे लय परिस्थिती बेकार रे बाबा. लय घर जळलं तर आम्हाला असं पाणी पियाला एवढा कप म्हणशील तर निघाला नव्हता त्या घरातनं. गुरांची म्हशींची रेडकं मिली तर जळून, गायांची वासरं मिली जळून. लय आमची परिस्थिती बेकट झाली. आणि तिथनं आले. मग ह्या गावात तुकाराम धोंडीबा म्हणून होतं इथं बघा, आहे नाही तो माणूस मी याला, आता नवरा बायको मी तिथं, त्यांची मुलं इथं. त्यांच्या घरी राहिले काही दिवस, त्यांच्या घरी राहिले 5-6 महिने. त्यांनी सांगितलं बाया आता आपलं कुठंतरी तुझी सोय कर. मग मी अशी ह्याच्या त्या केशवबुवाच्या घरी काही दिवस राहिले. तुम्हाला सांगते त्या कुंडवारीच्या घरी काही दिवस राहिले. तिथनं मग हे केलं, काय केलं, हे आता राहते त्या म्हाताऱ्यानं मला ही जागा दाखवली. मग हिथं राहिले बाबा. पण अन्य नव्हतं पदरचं आम्हाला,
सकाळच्याला सकाळची भाकरी मागायची या गावात सुनीलला माहिती आहे बघ. आणि संध्याकाळच्याला भाकरी मागायची मुलांना. असं करता करता मुलं झाली इथं मला 10-12. समजलास का बाबा? मग एवढ्या मुलांना अन्य कुठलं? भीक मागायला जायचे पसरणी, तुला सांगते चिखली, मुरजीवाडा, वयगाव, दायाट हे जवळच म्हणजे इकडे तर जायचे. त्या इकल्या सगळ्या गावातनी भीक मागायची. आणि भीक मागता मागता त्या पोरगेनं थोरलेनं माझ्या गुरवळली एवढा होता. 5-6 घरी गुरवळली तरी ना. वरल्या गावाला वळली, पाचगणीत वळली, नांदगणीत वळली. तिथनं तुला सांगते चित्त मग फणशाच्या घरी शेवट. इथं पहिल्या सुरुवातीला एवढाच होता. आपल्या तानवाजीच्या घरी राहिला होता माझा बाबूराव. असं करता करता बाबा माझ्या त्यांच्या घरी बरेच दिवस मग गडी होता पोरगा माझा. मग तो बारका पोरगा त्याच्या पाठचा बाळू म्हणून त्याला नेला त्या मोकाशीनं आणि घर कामाला ठेवला पारशाच्या घरी त्याला. तेव्हा काय 100-125 रुपये द्यायचा तो माणूस महिन्याचं त्याला. एवढं पोर म्हणले काय देणार. आता आपलं त्यांच्या हाताखाली ते झालं हुशार, करायला लागलं, काम केलं. तिथनं बाबा माझ्या मग आम्ही ही दोन्ही मुलं, ह्यो पोरगा तिथनं निसाटला. ह्यो पोरगा फणशीच्या वाडीवर होता थोरला त्यो, पण पहिला त्यो गेला बारका आणि त्याच्या पाठीकनं त्यो गेला. मग थोडं 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 म्हणजे आमची ना 15-20 वर्ष अशीच गेली म्हण भीक मागण्यात आणि कष्ट करण्यातून जगण्यात. हो, कष्ट तर अजून बी इथं. कष्ट केल्यानं कोण मरतय, करायचंच आपल्याला होईल तेवढं. मग तिथून काय केलं, मग असं लागलं कामाला. तो पोरगा लागला, त्या पोरगेनं बी तिथनं हिता आला. तिकडं कुठं भांड फुटलं त्याच्याकडनं, घर कामाला ठेवला त्या फणशीनं, त्याच्या हातातनं काचचं भांड फुटलं. त्या बाई काय त्याला उलटी बोलली, मारलं थोबाडीत. आला महाबळेश्वरला कामाला राहिला थोरला पोरगा. तिथनं मग महाबळेश्वरला राहिला थोडे दिवस, की थोडे दिवसानं आणि गेला मुंबईला. कोणाच्या गाड्या धू, कुणाचं काय कर, असं करायचं. असं करता 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 झाला ड्रायव्हर झाला की मग राहायचा कामावर, राहिला कामावर. त्यो बाबा कामावर राहिला. त्यातनं नोकरी बदल झाली असेल त्याची, झाली. पहिली केली थोडी, दुसरी केली थोडी. त्याच्यावर असं करत 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 काळ बदलत चालला आमचा. मग येळाला मिळायला लागलं कसं तरी स्वतःच मग बाबा. आणि ते पोरग गेलं ते पण द्यायचं 500 कवा 6 महिन्यानं, 1000 कवा असं द्यायचं आम्हाला पोटाला तुकडा तरी कमसे कम मिळायला लागला बाबा. आणि तिथनं मग लग्न कार्य त्यांची केली तर मी 16-17 वर्षाची. तेव्हा काय एवढी अशी बंदी नव्हती एवढ्याच वर्षात करा म्हणून. 17-18 वर्षाचं होतं की त्यांची आपली लग्न मी केली तर बाबा, अगदी गरीब लायकीत. हो, करून टाकलीत. तिथनं मुलींची केली, 8 जणांची लग्न केली. आता हे 2 राहिले. आता या दोघांना शाळा पाणी भरपूर शिकवली, ह्यांना काही कमीच पडू दिली नाही शाळेचं. आणि त्या 2 मुलींना, एक 8वी शिकली आणि एक पुण्यात येते. ते काय दुसरीच शिकली होती मला वाटते. हो, 2री का 3री शिकली, तिनं शाळाच बंद केली त्या पोरीने. मग तिचं लग्न केलं बिचारीचं. पण तिला चांगलं घरदार आता मिळालं. आपलं सुखानं नीट चटणी भाकरी खाल्ली बाद झाली. काय तुझ्या गठुड्याला करतोस माझ्या राजा. पण हाय जिचं तिचं आपलं बरं आहे. सगळ्यांची लग्न येव केली तर. आणि लय आम्ही तसं म्हणलं असतं लय कष्ट केलं. माझं नवरा तर झाडं खडसायचा लोकांची ही असली मोठी मोठी याची असेल एका खडसून द्यायचं माणसं तर उभं राहायची तर त्याला. वयगावाकडे बी तुमच्या असायचं म्हातारा आमचं बाबा. हो, असं करता करता या मुला बाळांचं हे बघ इतके आणलं बाळा माझ्या करत करत करत. आता एवढ्या या दोघांची लग्न व्हायची वाट बघती. तरी आपलं तुला थोडक्यातच सांगितलं. तशी कहाणी लय खराब परिस्थितीची लय लेका. पण इतकं काय सांगत बसायचं मला असं वाटतं. गेलं दिवस ते खरं म्हणायचं आणि आता आलं ते बरं म्हणायचं का नाही. असं आहे हे बाळा. का काय लेका करतोस. लय वनवास कटला बाबा. तुम्ही बलकवडी गावामध्ये आलात. हो, ओके.
त्यानंतर इथं तुम्ही पशुपालन म्हणा म्हणजे दुग्ध व्यवसाय, जनावरं पालन याची सुरुवात कशी केली? त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या ते सांगा. यार ती लेका मुर्यापासूनच होती. मग सांगते काय तुला, जायपी घरात जळून मिली तर गुरं रानुमाड राहिली तर तिकडं. मग ती गुरं आम्ही परत जाऊन आणली तर म्हस येली होती रानात, कड्या खाली रिडकू गेलं होतं. ते सुद्धा काढून आणलं मालकानं माझ्या. कड्या खाली त्यानं जाऊन ते रिडकू असं त्या बाजूनं खडपीनं वरती घेऊन आलं. पण आमचं नशीब मशीनं नाही त्याच्या मागे उडी घातली, ती एक चांगलं ना. या रिडकू पण ते आईचं कसं असतं, मूल गेल्यावर आई उडी घालणारच ना. पण ती मेहरवानी आमची लेखा, त्या बाईनं नाही उडी घातली. त्याच्या ह्याजोर आम्हाला ते रिडकू सापडलं. ती तिथंच ना, ते खाली रिडकू आणि वरती कडे तेवढे आम्हाला ते रिडकू सापडले. मग ती पहिल्यापासूनच म्हशी गुरं, आता बी येतं ते बघ बाबा गुरं, तेच आमचा व्यवसायच ते आमचा, दुसरा काहीच नाही धंदा आमचा. गाया म्हशी, दुसरा आमचा व्यवहारच नाही काय बाबा. सुरुवातीपासूनच तुम्ही पशुपालनाचा व्यवसाय हो. केलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या, काय काय समस्यांना पुढे जावं लागलं, किंवा आता अजूनही काय काय समस्या आहेत त्या सुद्धा सांगा. समस्या म्हणजे आम्हाला कसं आहे, मुला अडचणी म्हणजे दुसऱ्या काय, आता काय आमची पोरं करते त्यातनच. पण आम्हाला सुविधा भेटावी असं वाटतं, जनावराला वाडा भेटावा, जनावरासाठी काय असेल ते मिळावं आम्हाला, असं आमची हे घर मिळेल म्हणून या गावात मी अपेक्षा केली किती, पण नाही मिळालं मला बाळा. मग स्वतः नाही बघ हे पोरांनी बांध, काय करायचं, कर्ज बाजारी होऊन पण घर पाहिजे ना. म्हणलं या आयुष्यभर तू वनवास कटलंस आणि तुला मरता येईल, जर घर नसेल तर फायदा काय आहे? तू त्याच्यात मिलीस तर किती आम्हाला आनंद वाटेल. म्हणून ह्या 2 मुलांनी माझ्या मनावर घेऊन हे घर बांधलं बाबा. त्यांच्या लग्नाचं म्हणले, अरे तुम्हाला ती लग्न नाही, गप म्हणलं, लग्न गेली खड्ड्यात, करता येईल, आम्ही गडी येऊन द्या, आज नाही येऊन द्या, करू कुठं बी. पण तू मेलीस एकदा तर ते तुझ्या जीवाला शांती मिळेल का घर बघितलंयस आमचं तू. मग त्या मुलांनी हे घर बांधलं बाबा. लय आम्ही दिवस तसं बेकार कटलं, जे सांगते तुला ह्याच्या तुला काय सांगू, लय र कटलं बेकार दिवस. गुरं सांभाळताना किंवा त्यांची काळजी घेताना हो. खूप कष्टाचं काम आहे, तर मग- त्याच्याविषयी थोडं सांगा. त्यांच्या अरे बाळा, लय त्याची मेहनत करावा लागती, त्याला चारा आणावा लागतोय रानातनं. त्याला तुला सांगते, आज 50 गुरु आहे आमच्याकडे. 50 गुराची झीज काय कमी करता करायला लागते का त्याची? त्याला पाणी, त्याला वैरण, त्याचं सोडणं, त्याचं बांधणं, त्याला चारणं, डोंगरात नेणं, तिथनं आणणं सोपं आहे का? महत्वाचं ते जेव्हा जन्म देतात तेव्हा सुद्धा त्याची काळजी घ्या. येड का काय, ते येईल कसं, म्हणजे आम्ही म्हणतो येतय ती त्या जेलमध्ये येतं तवा. मग त्याची काळजीच घ्यावं लागती, रात्रभर जागावं लागतं. त्याचं जर संध्याकाळचं दुखायला लागलं आपल्याला समजतं, मग त्याची काळजी घ्यावं लागती. रात्रभर झोपत नाही तर मुलं सुद्धा आणि मी सुद्धा बाबा झोपत नाही आम्ही, पहिल्यापासूनच तसं पिढानपिढी आमच्या. पहिल्यापासूनच. तुमच्या या आयुष्यातील संपूर्ण प्रवासात आयुष्यातील खडतर असा प्रसंग किंवा खडतर असा प्रवास कोणता राहिला, कोणता काळ राहिला, ज्या वेळेस तुम्हाला खूप कष्ट आणि खूप दुःख सहन करावं लागलं? लय दुःख. जे वेळेला आम्ही ह्या गावात उतारलो मुलं घेऊन, त्या तिथपासून आम्हाला त्यो लय संकष्ट, आम्ही घर जळलं आणि तिथनं आमच्या माग तुला काय सांगू, आम्हाला एवढ्या वस्त्रावर आम्ही आलेली माणसं. मुलांना खायला काय द्यायचं बुखेली तर काय करायचं, लय मोठ्या संकष्टात आम्ही होतो बाबा. आणि लय आमच्या जीवाला दुःख झालं, लय. तेवढं दुःख आम्ही सहन केलं, काय करायचं आणि कुठं काय करायचं. एकंदरीत आज जी पण काय तुम्ही प्रगती केली आहे, तुमच्या मुलांनी बांधलेलं घर असेल, तुमच्या गायी, तुमचा गोठा असेल, या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, की कोणाचा जास्त याच्यामध्ये यशाचा वाटा राहील? 2 मुलं शिकलेली मुलं आज घरात येतं. आज ती त्या आम्ही आई वडिलांना केलं ते ती जतन करतात, शिकून सुद्धा. म्हणले त्यांनाच, बाकी त्यांना देणार नाही. आजकालच्या तरुणांना किंवा तरुणींना तुमचा काय सल्ला असेल? चांगलं राहावं, चांगलं दिवस काढावं मुलींनी किंवा मुलगीनी, असं वाईट वाटेनं जाऊ नये.
माझ्या स्वतःच्या मुलांना सांगते तशीच दुसऱ्याच्या बी म्हणते, तुम्ही चांगला मार्ग धरा, तुम्ही मार्ग चांगला धरा आणि त्याच्या पाठीकनं माझ्या मुलांनी धरावा, ही माझी इच्छा बाबा. आता या वयात तुमचं काही स्वप्न आहे का जे तुम्हाला पाहायचंय? मला सगळं तसं बघायचंय, म्हणजे आता फक्त 2 मुलांची लग्न. मला आता दुसरं काही माझं स्वप्न नाही. मी आत्ता मेले तरी काय मला वांध नाही बाबा. हा, आत्ता मी मेले ना तरी काय वांध नाही मला. नक्कीच खूपच खडतर प्रवास तुमचा हो. आजपर्यंतचा. नक्कीच येणाऱ्या आणि तरुण मी पिढीला म्हणशील ना बाळा, मी आता हे कटाळलेली आहे जीवनाला, आयुष्यभर हे करून करून आता मला देवाला असं वाटतं, देवा इथं पडलं तिथं जडलं, एवढं करण्यापेक्षा ताबडतोब मरण दिशील वर निशील ना, मला तेवढं सुख मला वाटत. हा. धन्यवाद आजी, हा. खूपच धन्यवाद. आजी, आज या संपूर्ण वाई तालुक्यामध्ये किंवा आपल्या 9 गावामध्ये तुम्हाला ढाकवाई म्हणून ओळखतात, हो. पण तुमचं खरं नाव तुम्ही आम्हाला सांगा, जे तुम्हाला पाय धरलेत म्हणून बघ वारा भरलाय का नाही बघ बरं. आणि तिला म्हणजे काळजाच्या तुकड्यावानी सांभाळतात पोरं, आणि मी पण मी तिला साडी चोळी घालूनच माती देणार आहे तिला मी. हेच केलं आणि ह्याच्यातच राहिलो. ही बघ हितभर गुरा